आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथील नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप व भौगोलिक दृष्ट्या मुख्य वाहतुकीचे रस्ते, छेद देणारे रस्ते, विद्युत पोल व नदी नाले यांचा विचार न करता प्रारूप प्रभाग रचना करण्यात आली। तसेच प्रभागांची लोकसंख्या सुद्धा असमतोल दाखविण्यात आली असल्याचे जनतेत बोलले जात आहे। यावेळी येथील नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री माधव खांडेकर यांच्या कार्यालयात येथील स्थानिक रहिवाशांनी प्रभाग रचना प्रक्रियेवर खालील मुद्द्यावरून हरकती घेतल्या आहेत। सदर प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप दिसून येत आहे, कोणत्याही प्रकारचा समतोल दिसून येत नाही। प्रस्तावित नकाशे अपूर्ण आणि चुकीचे आहेत। प्रभाग क्रमांक आणि सीमारेषांमध्ये विसंगती आहे। केवळ राजकीय लाभासाठी हे विभाजन केलेले आहे। काही राजकीय पक्षांना लाभ होईल अशी प्रभाग रचना करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी वंचित बहुजन आघाडी, माथाडी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय संदीप रंधवे यांनी सदरील चुकीच्या प्रभाग रचनेबद्दल दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी स्वरूपात हरकत नोंदवली आहे। तसेच ते या संदर्भात आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल साठी संपादक हनुमंत भेदे, जिल्हा पुणे। सर्वांना माझा नमस्कार। मी संदीप काशीनाथ रंधवे, आळंदी येथील रहिवासी असून मी पुणे जिल्हा वंचित बहुजन आघाडी माथाडीचा पुणे जिल्हा अध्यक्ष या पदी सध्या कार्यरत आहे। आणि आळंदीतील ज्या पंचवार्षिक 2025च्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, तर आळंदी नगर परिषदेच्या माध्यमातून आता जी प्रभाग रचना ही जाहीर करण्यात आलेली आहे, ती पूर्णतः अशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये मी स्वतः ज्या सूचना व हरकती होत्या त्यामध्ये मी स्वतः हरकत घेतलेली आहे की आमचा जो पारंपरिक 100 वर्षापासून जुना असणारा पारंपरिक मागासवर्गीय वॉर्ड हा जाणीवपूर्वक त्या ठिकाणावरून गेली 2 पंचवार्षिक पासून म्हणजे त्या ठिकाणावरून काही राजकीय हस्तक्षेप करून आत्ताचं जे सरकार आहे ते पूर्णतः जातीय द्वेषातूनच या ठिकाणी आता म्हणजे महत्त्वाचं करून बौद्ध समाज हा टार्गेट केला जातोय। त्या अनुषंगाने या ठिकाणी 2 टर्म पासून हा जो मूळचा जो वॉर्ड आहे, तर तो इतरत्र 2 ठिकाणी ज्या ठिकाणी नवीन वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे। आणि मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन माननीय डुड्डी साहेब यांची स्वतः भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या सूचना व हरकती मांडलेल्या आहेत। त्याचप्रमाणे लेखी सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे आमची अशी वंचित बहुजन माथाडीच्या वतीने मागणी आहे की पुढील ज्या सूचना व हरकतींवर जर जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य तो जर निर्णय घेतला नाही, तर आम्ही पूर्णतः आताच्या निवडणूक प्रक्रियेवरती आम्ही जाहीर त्याचा निषेध करणार आहोत। आणि त्या ठिकाणी पूर्णतः निवडणुकीवरच बहिष्कार घालून त्या ठिकाणी एकही समाजाचा माणूस त्या ठिकाणी मतदान करणार नाहीये। आणि पुढील काळात जर त्यामध्ये जर गरज पडली तर आम्ही कोर्टामध्ये जाण्याची पण तयारी आमची आहे। एवढं बोलतो। जय भीम।